काय ध्रुव, काय चाललंय तुझं? क्या क्या हा हे क्या तुला माहितीये का? काय रे ध्रुव लय भारी क्रिकेट खेळतो माहितीये. अरे आउटच होत नाही कुणाला. मला नाही वाटत, त्याला नुसतं टायर खेळता येत असेल. अरे खरंच तर हे बघ, अरे ह्यो मला बी आउट होणार नाही. उगाच आपलं काहीतरी सांगू नकोस. थांब ध्रुव, तू आउट होत नाही ना रे? मेरी शीतल दीदी को भी मैं आउट नहीं होता. आमचा आजा झालाय की आउट. गप की जरा. ध्रुव मेरे साथ खेलेगा? हाँ हाँ चलो. हाँ चलो फिर चलो. हे राहू दे. चल. अरे मेरा टायर. टायर टायर घे क्या, आपण जाऊया काय. अरे बोला ना दादा. ये लवकर. होय की. हा कमान ध्रुव. जा पळ. पळ राहुल्या. नाही बाबांनो, तुला काही इतक्या माग निवांत थांबलाय आणि तू एका जागेवर उभारून बॉलिंग टाकतोय आणि मला एकट्याला तंगवतोय. वय मी नाही आणणार. अरे ध्रुव एवढा भारी क्रिकेट खेळतो, आम्ही तरी काय करणार? अरे मग आउट कर की का त्याला. बुडक्यात बॉल टाक. जा बोला ना जा. पण तुम्ही याच्यावर का खेळताय? मला का या चिलट्याला मी एका दणक्यात आउट करीन. मीच बॉलिंग टाकतो. लई शान आहेस. बोला ना जा. जा लवकर. जातोय. अरे जरा हळू मार की बॉल. ध्रुव त्याचं नका ऐकू, तू खेळ जोरात. छकडी. आईला या आज्याचे आता ध्रुव बरोबर खेळतोय की. आपण वाघर लावून ह्यो बार कसा पकडायचा म्हणतोय खरं, पण ह्यो आजा त्याच्या बरोबर निवांत खेळत बसलाय. काहीतरी केलं पाहिजे. टॅलेंट. अरे थोड़ा फास्ट तो डालो. फास्ट पाहिजे. टाकला चल, फास्ट टाकतो. आजच्या गावात लागलं वाटतं त्याला. काय लागले? भुगड. मुझे नहीं खेलना तेरे साथ. अरे तूच म्हणलास ना जोरात टाक म्हणून टाकला. बात मत करो मुझसे. अरे बघ बघ, मी आता जोरात नाही टाकणार. हे बघ मेरे पीछे मत आना, वरना मैं घर पे बताऊंगा कि तुमने मेरे पेट पे बॉल मारा. अरे क्या गेला का त्यो आता. काय नाही, थांबल तर रडायचं. ए ध्रुव, ध्रुव काय झालं रडायला? अजिंक्यने बॉल मारा. अरे कशाला जातो मग त्यांच्यात? हा होय, वाईट आहे ती पोरं. रडायचं ना असं. आज जरा आईस्क्रीम आवडतं ना तुला? आवडतं का? तर आपण खायला जाऊ. रडायचं ना असं. चल या, चला आईस्क्रीम खायला जाऊ आपण. काय ग, आज कुठं जायचं नाही का? म्हणजे कॉलेजला बिलेजला? अगं नाही, आज लेक्चर नाही. म्हणजे तू लवकर उठलीस तर लेक्चर असतंय आणि उशिरा उठलीस तर लेक्चर नसते. वय अगं लेक्चर नाही म्हणून उशिरा उठले. शितले, सारखं बाहेर का बघतीस ग? नाही नाही, कुठं काय. आला. कोण आला? ध्रुव.
अगं मग तुला काय एवढा आनंद झालाय? काय नाही असंच. काय आईस्क्रीम कुणी दिलं? भैया ने दिया. भैया ना का? क्योंकि मैं रो रहा था. त्या भैयानं रडवलं वे तुला? नहीं, मग रडत का होतास? उस अजिंक्य ने मुझे बॉल मारा. मैं रो रहा था और मुझे भैया ने आइसक्रीम दिया. काय बाई पोर, आज असं रडवल बिडवल वाटलं नव्हतं. आणि तू कशाला गेला होतास त्यांच्याकडे? आणि त्या आज्याला पण कळत नाही वय लहान पोर हाय ते. तरी बरं हर्षवर्धन होते तिथं. ते किती समजूतदार आहेत बघितलंस ना? कुठं आहे तो आजा? मंदिर के सामने क्रिकेट खेल रहा है. शिकली ए शितले, शितले कुठे चालली? आले. अगं थांब. ए अगं ऐक की. नाही ऐकायची. आता आज्याचं काही खरं नाही. ए राहुल्या, अरे नीट बॉलिंग टाक की. रावल्याच्या पुढे गेलो. आता या बोलला ना सगडी तुझ्या बी पुढे जातोस. हा बघू की. राहुल्या तर छकडी मारली का नाही तर बघतो तुला मी. असं आज्या, आता ह्या बॉलला तुझी विकेट असते का नाही बघ. काय काय झालं? काय झालं सांगते की काय झालं. काय शितले? लागते मर तर तू आता असतोय. काय मी काय केलं आता? अरे काय अक्कल बिक्कल हाय का नाही तुला? ते राहू दे ना. अगं टायर लागते जे. चितल्या सांगशील का नाही मी काय ऐक. काय केलं विचारतोय? अगं सांग की आजी काय केलं मी. अगं काय झालं? मूर्खा, तुला इम्प्रेशन मारायला सांगितलं होतं का ध्रुवला रडवायला? अगं ते खेळता खेळता चुकून लागला. तेच म्हणला जोरात टाक म्हणून टाकला. अरे तो काय बी म्हणाल, पण जर चुकून लागलं तर चॉकलेट गोळी काय तर देऊन शांत करायचं ना. अगं देणारच होतो. इकायला म्हणलं बी होतं. काय करणार इक्या? अयो कधी र कधी? अगं चप्पल म्हणलं होतं. मग काय मूर्त बघत होतास का? हा अगं पाकिट नव्हतं ना. कुठे पाकिट? मी दिलंय ना पाकिट. हा कुठे पाकिट? तर घरी पूजा ठेवलंय. विसरलं. इसरलास? आज पाकिट इसरलंय, उद्या मला इसरशील. अगं ते मी प्रॅक्टिसला गेलतो ना म्हणून. काय पण नकोत मला. बारकं पोरग रडत असेल तर काय करायचं एवढं बी कळत नव्हे. त्याला शांत करायचं सोडून इथं क्रिकेट खेळत बसलाय. सॉरी. सॉरी सांगते की तुला सॉरी. एक काम धड करता येत नाही. शितले शितले लोक ऐक की शितले लागते ते लागते लोक शितले. इतक्या तुला काय वाटतंय? आज्या तिच्या घरच्यांवर इम्प्रेशन मारायला सक्सेसफुल होईल काय? मला बी फुल कॉन्फिडन्स आहे. पहिला प्यार आणि मजनू खातोय मार. मी म्हणलो होतं का नाही या बॉलला आजीची विकेट असणार म्हणून. पण रे राहुल्या, हे तर डायरेक्ट हिट विकेटच गेला की. काय शितले,
बघितलं का लव्ह मीटर? बघितलं की. माझ्या बॉयफ्रेंड पेक्षा कमीच आलं असेल. तुझ्या बॉयफ्रेंडचं किती आलतं ग? 95%. अयो, एवढं आलतं वय? वय मग माझं एवढं नाही आलं. मग माझं तुझ्यापेक्षा जरा जास्त आलं. 100% आलंय. काय ग, काय झालं? जाते मी लेक्चरला. अगं थांब की. अगं लेक्चर आहे. अगं थांब की. 95% बी चांगलं. शीतल, काय आहे? मला तुझ्या संग बोलायचं. कोण आहेस तू? माही. हा? अगं म्हणजे माझं नाव महेश आहे, पण कॉलेजमध्ये सगळे प्रेमाने मला माही म्हणतात. माही. हा, माही. ते काय बी असू दे. काय बोलायचं ते बोल पडदेशी ना. मला बोलतो का आता? लवशिप पाहिजे. काय? हो, लवशिप पाहिजे. अय, मी एंगेज आहे, कळलं का? सर बाजूला. अगं सगळ्या मुली असंच म्हणतात. काहीतरी उगाच खोटं बोलू नकोस. हा, त्यात खोटं काय? मला माहिती, अख्ख्या कॉलेजमध्ये कोणाची डेअरिंग नाही तुला विचारायची. ते तर अख्ख्या दुनियेला माहितीये, म्हणूनच तर मी विचारले त्याला. थांब 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 थांब, माझ्यात बी डेअरिंग आहे की. आणि बघ, तुला जर वाटत असेल ना तर मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? तुझं ब्रेकअप झालं ना की मला सांग, तोवर मी वाट बघतो तुझी. अय माकड तोंड्या, जर का माझ्या बॉयफ्रेंडला कळलं ना तर बुक ना करेल तुझा. तुझा बॉयफ्रेंड काय शक्तिमान आहे का? असला पण आपण पण सुपरमॅन आहे, कळलं का? कळेल की. तो समोर जरी आला ना तरी तुला कळायचं बंद होईल. सगळ्या मुलीना असंच म्हणतात, एंगेज आहे म्हणायचं आणि भाव खायचं. अय, लई शांतपणा करू नका. हे बघ, एवढं जर वाटतंय ना तर बोलव तुझ्या बॉयफ्रेंडला, तुझ्या शक्तिमानला. थांब. बोलो मी बसतो इथं. हॅलो. आत्ताच्या आता कॉलेजमध्ये का ग? इथे एक पोरगा आहे, मला लवशिप मागतोय. काय? मी त्याला सांगितलं एंगेज आहे म्हणून, तरी बी जाईना झालाय. समोरच उभा आहे. थांब आलो मी. ये पटकन. येतोय. बसते का? वाट बघ इथे. मी आहे इथेच. आल्या सांग. काय झालं? कोण आहे? तो बघ की तिकडं. कोण तो? मायकअप आहे. अय, इकडे ये. कोण? मी होय? वय तूच, या इकडं. बोलवलं का तुम्ही? बोल. काय बोलत होतास? काय? मगाशी जी काही बडबड होतास ना ते आता ह्याच्या समोर बोलून दाखव. अयो, म्हणजे हवे तुझा बॉयफ्रेंड? होय. मला वाटलं तुझा भाऊ आहे. होय, लई बोल नका जा. ह्योच माझा बॉयफ्रेंड, फौजी आहे फौजी. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम? काय? अगं ह्यो कायच बोलून झालंय की. एक मिनिट, मला भीती दाखवण्यासाठी याला आणलाय का? आजा बोल.
तिने सांगितलं ना तुला समजून. हा अरे कशाला उगाच मागा लागलायस? मागं लागलोय म्हणजे आवडते मला ती. हे बघ आमच्या दोघांचं चालू आहे. तिने सांगितलं ना तुला. होय, अरे मग झालं की कशाला मध्ये येतोयस? एक काम करू. हं? ती आणि मी. हं? तू मधनं जा. चालतंय का? हे बघ आमचं एकमेकांवर लय प्रेम आहे. कशाला उगाच त्रास देतोयस? जात. आजा 2 हाण की त्याला खचकटून. मी त्याला सगळं प्रेमानं समजून सांगितलंय आणि भावाला समजलंय बी. हा जा तू. शीतल, यो तुझा शक्तिमान आहे ना? गंगाधर आहे गंगाधर. जातो का आता? ए गंगाधर, ए मार खाशीला. ले शांत हो. ए हॉर्न वाजवणार. ए, ये इथं परत मग दाखवती. काय रे गप्पा कशाला मारतोयस? अगं गप्पा कुठं मारलं? हाणायचं नव्हे त्याला. अगं कशाला आणायचं? उगाच भांडणाला का? प्रेमान सगळं सॉल्व होते ना, तर कशाला भांडायचं? अरे पण तो मला त्रास देतोय. अगं आता नाही देणार. मी सांगितलं त्याला समजून. परत आलं तर बघू. अरे तो पोरगा माझ्याकडे लवशिप मागतोय लवशिप. तुला काय वाटत नाही व्हय? ते बघ शितली, अगं त्याला तू आवडतीस म्हणून विचारलं त्यानं. हे बघ आपलं जर एखाद्यावर प्रेम असेल हे सांगणं म्हणजे काय गुन्हा आहे का? त्यानं त्याच्या भावना सांगितलं तुला. आणि हे बघ तुझं जे काय उत्तर तू सांगितलंस ना त्याला, झालं मग सगळं सॉल्व. कशाला उगाच भांडायचं? हे बघ आपण सगळ्यांसगळं भांडू शकत नाही. एकदा प्रेमानं सांगायचं, नाही ऐकलं तर बघू ना मग. आणि शितले दरवेळी काही युद्ध करायचं नसतं. वा फौजी वा. जर बॉर्डरवर बी असंच वागलात ना तर युद्धच होणार नाहीत. बर तू जा लेक्चरला. माझं एक काम आहे ते करून येतो. बाय. बाय. भावा अरे शक्तिमान, मगाशी मी जे तुला सांगितलं ते कळलं ना? हे बघ माझं मी बघतो काय करायचं ते. तू नको सांगू. हे बघ तुला काय करायचं ते कर, पण शीतला त्रास नाही झाला पाहिजे. कारण तिला त्रास झाला मला नाही चाललं. जा, लय शहाणा आहेस, निघ. हे बघ भावा, मी शेवटचं आणि प्रेमानं सांगतोय, परत जर तिच्या नादी लागलास ना तर काय करणार आहेस? हॅलो. ऐक फौजी, आपण फौजी काय करणार आहे ना ते कधीच सांगत नाही. सॉरी. रक्ताची शपथ, मी परिस्थितीकडे बघणार बी नाही. माझं चुकलं. आता प्रेमानं सांगितलं. टॅलेंट यो अजय कर. या पोराला का मुस्काडलाय त्यानं? काय माहित नाही भैया, पण काहीतरी भांडणं बिडणं झाले असते. या पोराला गाठला पाहिजे. नक्कीच काहीतरी भानगड आहे. आजचा जर का काटा काढायचा असेल तर या पोराला गाठलाच पाहिजे. आणि अजून समजलं नसेल ना तर सांगू परत? नाही, समजलं. जा निघ.